तोंडाला अजिबात चव नसेल, काहीतरी असं झणझणीत चमचमीत खायचं असेल, तर ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून पहा. तुम्ही कधी उकळत्या पाण्यात मिरच्या टाकून पाहिलंय का? आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही रेसिपी हमखास आमच्या घरी होतेच. लहानांपासून मोठेही आवडीने खातात. कितीही आवडीच्या भाज्या असल्या तरीही ना, तोंडाला अजिबात कधी-कधी चव नसते, खायची इच्छा होत नाही. अशा वेळेला असं काहीतरी चमचमीत, चरचरीत असेल ना, 2 घास जास्तीचे जातात. आणि आमच्या घरी ताटामध्ये रोजच्या जेवणामध्ये मिरचीचा कोणताही एकतरी प्रकार असतोच. असे तर मिरचीचे बरेच असे प्रकार मी तुम्हाला दाखवले आहेत, पण हा प्रकार तुम्ही कधी पाहिलाय का? त्यासाठी ना इथे भरपूर अशा पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या ना अजिबात तिखट नसतात. तुमच्या घरी जर तिखट खात असतील तर तुम्ही तिखटवालेही घेऊ शकता. आणि जरी तिखट असली तरी आपण उकळत्या पाण्यात मीठ टाकून मिरची छान अशी वाफवून घेणार आहे, त्यामुळे थोडाफार तिखटपणा त्याचा कमी होणार आहे. आणि अशी उकळत्या पाण्यातली मिरची ना खूप छान चवीला होते. त्यामुळे उकळत्या पाण्यात एकदा तरी मिरच्या टाकून तुम्ही ही रेसिपी करून पहा. एका कढईमध्ये भरपूर असं पाणी घेतलं आणि पाणी तापल्यानंतर ह्या मिरच्या आपण यामध्ये टाकायच्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. देठा अजिबात काढायचे नाहीत, कारण की पाण्याचा अंश मिरच्याच्या आतपर्यंत जातोच तो. देठ काढल्यावर पूर्णपणे मिरची ओलसर होऊ शकते, त्यामुळे देठं ठेवून द्यायचे आहेत. आणि काय करायचं, यामध्ये ना 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. पूर्णपणे मिरच्या मऊ होईपर्यंत छान अशा उकळून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता 1 ते 2 मिनिटं पाण्याला छान उकळी आली आहे. त्या पाण्यात मिरच्या आपल्याला छान उकळून घ्यायच्या आहेत, म्हणजे वाफवून घ्यायच्या आहेत. जास्त तिखट मिरची असेल ना, 5 मिनिटं तर मिरची पाण्यामध्ये छान उकळून घ्यायची. आणि जर कमी तिखटाची असेल तर 2 ते 3 मिनिटांमध्ये छान अशी मऊ होऊन त्याचा रंग बदलेपर्यंतच आपल्याला या पाण्यात उकळवून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं ही मिरची मी छान अशी शिजवून घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, या मिठाच्या पाण्यातली मिरची ही अशीच खायला खूप छान लागते बरं का. पण ना आज मी एक मस्त असा मिरचीचा झणझणीत, चरचरीत, चमचमीत पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे. माझ्या घरी तरी ताटामध्ये कितीही चमचमीत भाज्या असल्या तरीही मिरचीचा एकतरी प्रकार लागतोच. तोंडाला चव देखील येते आणि 2 घास जास्तीचे जातात हो. उकळत्या पाण्यात बघा मिरची एकदम मऊ झाली आहे, रंग बदलला आहे. त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आणि या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत. मिरचीतलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि ह्याची देठं बघा सहज हाताने अशा काढले जातात. इतकी मऊ आणि मस्त मिरची होते. तुम्ही अशीच खाऊ शकता मिठाच्या पाण्यातली मिरची. मिठाच्या पाण्यातली अशी मिरची आणि गरमागरम खुसखुशीत कडकडीत अशी चुलीवरची भाकरी, त्यासोबत दही, तेल, चटणी असेल ना, 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. गरम गरम तेल, चटणी, भाकरी आणि अशी मिरची तुम्ही कधी खाल्ली का? नक्की कमेंट करून सांगा. सगळ्या मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहेत. आता ही मिरची खलबत्त्यामध्ये टाकून मस्त अशी जाडसर मी कुटून घेणार आहे. त्यासोबत आपल्याला इथे 2 गड्डे लसणाचे म्हणजे 15 ते 20 पाकळ्याही घ्यायच्या आहेत. लसूण भरपूर प्रमाणात घालायचं आहे. लसणाने खूप छान चव देखील येते आणि अशा पद्धतीने तरी लसूण ना खाल्ला जातो, आपल्या पोटात जातो. लहान मुलेही आवडीने हा पदार्थ खातात. लहान मुलांच्याही पोटात लसूण जातो. त्यांनी त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते आपल्याला भेटतात. असो, इथे बघा लसूण अशा पद्धतीने छान असा ठेचून घेतला आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवला आहे. तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही अशी जाडसर पेस्ट करून घेऊ शकता. आता काय करायचं आहे, याच खलबत्त्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या मी ठेचून घेणार आहे जाडसर असं. ह्या खूप मऊ झाल्या आहेत, ह्या सहज ठेचल्या जातात. त्यामुळे ह्याचा लगदा करायचा नाही, जाडसर अशी आपल्याला पेस्ट ठेवायची आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यात प्लस मोडवर अशी फिरवूनही घेऊ शकता जाडसर, किंवा बारीक चिरून घेऊ शकता. रेसिपी पहा, तुम्ही इथपर्यंत आलाच असेल तर रेसिपीला एक लाईक करा. रेसिपी तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहताय हे नक्की कमेंट करून सांगा. याआधी तुम्ही ही रेसिपी कधी केली आहे का? केली असेल तर ह्याची चव तर तुम्हाला माहितीच असेल. नसेल केली तर नक्की करून पहा, खूप छान रेसिपी आहे. अशा पद्धतीने सर्व मिरची मी जाडसर कुटून घेतली आहे. असं कुटून घेतलं ना, याची चव छान लागते. मिक्सरमध्ये फिरवलं की पूर्ण एकदम लगदा होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीनेच कुटून घ्या. मिरची एकदम मऊ झाली आहे, सहज ती बारीक होते. हे बघा, अशा पद्धतीने सगळी मिरची मी कुटून घेतलेली आहे. आता पुढे काय करायचं आहे ते मी सांगणारच आहे. त्याआधी महालक्ष्मी किचनवर तुम्ही जरी नवीन असाल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशा छान छान रेसिपी मी शेअर करत असते आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या, त्या तुम्ही पाहाव्या अशी माझी इच्छा आहे. तुम्ही रेसिपी पाहिली की मला खूप आनंद होतो. त्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण पहा. आता काय करायचं आहे, कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घालायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये ना 1 चमचा भरून जिरं घालायचं. जिरं छान फुलल्यानंतर आपण जो ठेचून ठेवलेला लसूण आहे ना, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि ना लसूण छान असा खरपूस परतवून घ्यायचा आहे.
तेलामध्ये लसूण छान असा खरपूस परतवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये ना आपल्याला 1-2 चमचे बेसन टाकायचं आहे. पोहे खायचा चमचा असतो ना, त्याच चमच्याने इथे 2 चमचे बेसन टाकलेलं आहे आणि बेसनही आपल्याला छान असं तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं. बेसन टाकल्यानंतर ना तेलामध्ये 1-2 मिनिटं कच्चा वास जाईपर्यंत आणि बेसनाला असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बेसन असं खमंग कलर बदलेपर्यंत, असा फेस सुटेपर्यंत परतवून घ्यायचा. म्हणजे कसं त्या पदार्थाला त्याची चव ना खूप छान लागते. बेसनचा कच्चापणाही नाहीसा होतो. बेसन छान तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला ही आपण जी मिरची ठेचून ठेवली आहे ना ती टाकायची आहे. अशा पद्धतीने सगळी मिरची मी टाकली आहे यामध्ये आणि आता 1 ते 2 मिनिटं परत परतवून घेत आहे. मिरची तर आपण छान उकळवून घेतली आहे, ती शिजली देखील आहे. मिरचीतील आतील गाभा मस्त असा रसाळ झाला आहे आणि तो ठेचूनही घेतला होता आणि तोच असा खमंग लसणाच्या आणि बेसनाच्या फोडणीत परतवून घेतला. मिरचीचा थोडाफार कच्चेपणा जाईपर्यंत छान असा परतवून घेतला आणि त्यामध्ये मीठ चवीनुसार घातलं आणि एक सिक्रेट मसाला घालायचा आहे शेवटी आपल्याला ह्याची चव अजून अप्रतिम होण्यासाठी. त्याआधी आपल्याला मिरची ते 1 मिनिटभर छान परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. मिरची मऊ झाली असल्यामुळे कढईला असं चिकटलं जातं. जाडबुडाचीच कढई घेतली आहे. जसं आपण परतत राहू ना तसं हे चिकटणंही बंद होणार आहे. कारण आपण मंद आचेवर जेवढी मिरची व्यवस्थित परतवून घेऊ ना तसं ते सुटत राहतं. कारण त्यामध्ये आपण बेसनही घातलं होतं. मिरचीतला कच्चेपणा आणि ओलसरपणा पूर्णपणे निघून जाऊन त्यामध्ये ना तेल सुटू लागतं. म्हणूनच आपल्याला मंद आचेवर 1 मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं आहे. हे बघा 1 मिनिटभर परतवून झाल्यावर ह्याचा कच्चेपणा गेल्यानंतर पूर्ण तेल सुटलं आहे याला. आणि याच वेळेला इथे आपल्याला 1 चमचा भरून आमचूर पावडर घालायची आहे. आधी तर हे खूप छान झालं आहे आणि यामध्ये जर आमचूर पावडर घातली ना ह्याची चव ना अप्रतिम लागते. तर मंडळी आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने उकळत्या पाण्यात मिरच्या टाकून चमचमीत, झणझणीत, चरचरीत असा तोंडाला चव आणणारा, भाजीचीही गरज न भासणारा मिरचीचा एक छान पदार्थ करून दाखवला आहे. आता याचं नाव तुम्हीच ठेवायचं आहे. मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा पदार्थ जास्तीत जास्त दिवस टिकतो. पाहुण्यांसाठी नवीन काहीतरी किंवा प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही करून ठेवू शकता. मुलंही आवडीने खातील चपाती भाकरीसोबत दिलात ना. म्हणून इथे पोपटी मिरची वापरायची आहे. ती अजिबात तिखट नसते. कसं आहे मुलं तिखट खात नाहीत. मुलांसाठी करत असाल तर पोपटी मिरचीचीच अशी मिरची करून पहा. आमच्या घरात तरी ना आठवड्यातून 2-3 वेळा मी करते आणि राहतच नाही शिल्लक. भाजीसारखं खाल्ला जातो. कारण ह्याची चवच अप्रतिम आहे. गरम गरम वरण भात असू द्यात, आमटी भात असू द्यात, गरमागरम ज्वारीची, तांदळाची किंवा चपाती ह्याच्यासोबत तर लागतंच छान. पण हा पदार्थ तुम्ही गरमागरम घावणे किंवा डोसे, कोणत्याही प्रकारचे थालीपीठ म्हणजेच नाश्त्याचा कोणताही प्रकार असू दे त्याच्यासोबत खाऊ शकता. 1 नंबर लागतं. अगदी चटणीचीही गरज लागणार नाही. तुमची कोणतीही भाजी फिकी पडेल याच्यासमोर. पदार्थ खूप छान आहे. नक्की करून पहा आणि याला काय नाव द्यायचं तुम्हीच सांगा. त्याचबरोबर मंडळी उकळत्या पाण्यातली ही मिरची जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. तुम्हाला आवडल्यास तुम्हीही करून पहा आणि नक्की केल्यानंतर मात्र एक कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली ती. धन्यवाद.